या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स या पाठातील सेल स्ट्रक्चर, मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय याबद्दल माहिती पाहिलेली आहे. आजच्या भागामध्ये आपण युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स याबद्दल माहिती पाहणार आहोत. फर्स्ट पॉईंट, useful microorganisms. Try this. Take 2 earthen pots half filled with soil and mark them A and B. आपल्याला एक प्रयोग करून बघायचा आहे. या ठिकाणी 2 कुंड्या घ्यायच्या आहेत ज्यामध्ये माती अर्ध्यापर्यंत भरून त्यांना A आणि B अशी नावं द्यायची आहेत. Mix some waste material like garden waste, dung, fruit peel, vegetable stock, paper scrap etc. with the soil in pot A. आता A पॉटमध्ये आपल्याला काय करायचे आहे, ए मध्ये पालापाचोळा टाकायचा आहे, शेण टाकायचे आहे, जे फळांच्या साली असतात त्या टाकायच्या आहेत, भाज्यांची देठे, त्याचबरोबर कागदाचे तुकडे, असा जो आपला कचरा आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे. मिक्स थिंग्स लाईक पीसेस ऑफ ग्लास, स्क्रॅप मेटल, प्लास्टिक बॅग्स एक्सेट्रा विथ द सॉईल इन पॉट बी. आणि आता पॉट बी मध्ये काय टाकायचे आपल्याला, त्यामध्ये प्लास्टिक टाकायचे, धातूच्या वस्तू या काचा या बी पॉटमध्ये टाकायच्या आहेत. कीप बोथ पॉट्स ॲट द सेम स्पॉट इन द गार्डन अँड ऑब्झर्व देम आफ्टर 3 to 4 weeks. आता या कुंड्या एका गार्डनमध्ये, बागेमध्ये एकाच ठिकाणी ठेवून त्या आपल्याला 3 ते 4 आठवड्यांनी त्या कुंड्यांचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. कॅन यू टेल, डिड द गार्बेज इन पॉट बी रिमेन अनचेंज्ड अँड वेअर डिड द गार्बेज इन पॉट ए डिसअपियर, व्हाय. आता त्या कुंडी ए मधला जो कचरा आहे तो कुठे गेला, तो डिसअपियर झाला, आणि बी कुंडीमधला कचरा तसाच का राहिला. याची microbes present in soil, dung etc. decompose the garbage to obtain food material. जे शेण, माती यामध्ये जे सूक्ष्मजीव असतात ते सूक्ष्मजीव अन्न मिळवण्यासाठी कचऱ्याचं विघटन करत असतात. ॲज अ रिझल्ट garbage is soon converted into manure of the best quality and our surroundings are kept clean. याचा परिणाम काय होतो, तर याचा परिणाम त्या कचऱ्याचं रूपांतर उत्कृष्ट अशा खतामध्ये होतं आणि आपला परिसर स्वच्छ राखण्यासुद्धा मदत होते. ॲज इन द केस ऑफ गार्बेज, फॉर प्रॉपर सिवेज डिस्पोजल टू microbes are released into the sewage so as to help in the quick decomposition of the organic compounds in it. कचऱ्याप्रमाणेच सांडपाण्याचंही योग्य व्यवस्थापन करत असताना कार्बनी पदार्थ लवकर कुजण्यासाठी त्यामध्ये काय केलं जातं, सूक्ष्मजीव हे सोडले जातात. यूज युअर ब्रेन पॉवर. Why should dry and wet waste be collected separately? ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा का करावा. आपल्याला सतत सूचना सांगितली जाते की ओला कचरा वेगळा करा, सुका कचरा वेगळा करा. असं का केलं जातं, कारण ओल्या कचऱ्यामध्ये मायक्रोब त्याचं विघटन करत असतात, त्यामुळे आपल्याला ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगळा करण्यास सांगितलं जातं. कॅन यू टेल, ऑब्झर्व द रूट्स ऑफ द pea, bean and fenugreek plants. What would be the function of the nodules on their roots? मेथी, वाटाणा, घेवडा यांच्या रोपट्याचं किंवा त्यांच्या मुळांचं निरीक्षण करा. त्यांच्या मुळावर आपल्याला गाठी दिसून येतात. त्या गाठी कशासाठी असतात, त्यांचा काय उपयोग असतो. We have seen that some microorganisms present in the soil and those in the roots nodules of leguminous plants converts atmospheric nitrogen into its compound. या कडधान्याच्या रोपट्याच्या मुळावरील गाठीत
जे सूक्ष्मजीव असतात ते सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे रूपांतर हे संयुगात करत असतात. आपल्याला माहिती आहे, आपण इथं 6वीमध्ये शिकलो की नायट्रोजन हा हवेमध्ये मुक्त स्वरूपात असत नाही. त्यामुळे या जे सूक्ष्मजीव असतात हे सूक्ष्मजीव त्या नायट्रोजनचं रूपांतर संयुगात करत असतात. Their nitrogen compounds help to increase soil fertility and thereby the protein content of the pulses grown in that soil. या संयोगामुळे काय होतं, जमिनीची सुपीकता वाढते आणि त्या कडधान्यातील प्रथिनांचं प्रमाणसुद्धा वाढण्यास मदत होत असते. लेट्स रिकॉल, थोडा आठवून पहा. व्हॉट डज युअर मदर डू टू मेक योगर्ट फ्रॉम मिल्क? आपल्या घरी आपली आई दुधापासून दही बनवताना काय करत असते? आपण पाहतो की दुधापासून जेव्हा दही बनवलं जातं तेव्हा दूध सुरुवातीला गरम केलं जातं आणि त्यानंतर ते थोडं थंड झाल्यानंतर त्यामध्ये काही दह्याचे किंवा ताकाचे थेंब टाकले जातात आणि ते तसं ठेवलं जातं काही तास. त्यानंतर त्याचं रूपांतर दह्यामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. इफ फ्यू ड्रॉप्स ऑफ योगर्ट और बटर मिल्क आर मिक्स्ड विथ lukewarm milk and it is kept at that temperature for 8 to 10 hours, microbes present in the drops of yogurt quickly multiply and the milk get converted into yogurt. काय होतं बघा, जेव्हा कोमट दुधात ताकाची किंवा दह्याचे काही थेंब टाकून ते 8 ते 10 तास उबदार ठिकाणी ठेवलं तर दह्यातील सूक्ष्मजीवांची वाढ ही फास्ट होत असते, लवकर होत असते आणि त्या दुधाचं रूपांतर हे दह्यामध्ये होत असतं. मायक्रोब्स आर दज युजफुल फॉर प्रोड्युसिंग मिल्क प्रोडक्ट्स लाईक बटर मिल्क, चीज, पनीर. याचबरोबर सूक्ष्मजीवाचा वापर हा ताक, लोणी, चीज आणि इतर जे दुग्धजन्य पदार्थ आहेत त्या पदार्थाच्या निर्मितीसाठी या सूक्ष्मजीवांचा सुद्धा वापर केला जातो. नेक्स्ट, फर्मेंटेशन. फर्मेंटेशन म्हणजे किण्वन, फर्मेंटेशन प्रोसेस, किण्वन प्रक्रिया. The chemical process of conversion of one type of carbon compound into another type of carbon compound by the action of microorganism is called fermentation. बघा, सूक्ष्मजीवांच्या ज्या क्रियेमुळे एका कार्बनी पदार्थाचं रूपांतर दुसऱ्या कार्बनी पदार्थामध्ये होण्याच्या रासायनिक प्रक्रियेला किण्वन प्रक्रिया किंवा आंबवणे असं म्हटलं जातं. हीट इज जनरेटेड इन द प्रोसेस ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड सम अदर गॅसेस आज रिलीज्ड. या प्रक्रियेमध्ये काय होतं, उष्णता निर्माण होते आणि कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायू तयार होत असतात. दीज गॅसेस कॉज अन इन्क्रीज इन व्हॅल्यूम. हे पदार्थ आकारमानाने वाढत असतात. एक्झाम्पल, द ब्रेड डफ अँड इडली बॅटर आर सीन टू राईज. पाव, इडली यासारख्या पदार्थ हे फुगत असतात, हे आपण बघतो. द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन इज यूज्ड फॉर मेकिंग योगर्ट फ्रॉम मिल्क, प्रोड्युसिंग अल्कोहोल फ्रॉम ग्रेन्स अँड फ्रूट्स, ब्रेड फ्रॉम फ्लोर ॲज वेल ॲज इन द प्रोडक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, व्हिटॅमिन्स, अँटीबायोटिक एक्सेट्रा. आणि ही जी प्रोसेस आहे फर्मेंटेशनची, ही दुधापासून दही बनवण्यामध्ये, फळा व धान्यापासून अल्कोहोल तयार करण्यामध्ये, पिठापासून पाव बनवण्यामध्ये, त्याचबरोबर ॲसिटिक आम्ल, सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल आणि जीवनसत्वे आणि प्रतिजैविके यांच्या निर्मितीमध्ये या किण्वन प्रक्रियेचा उपयोग होत असतो. नेक्स्ट, यूज युअर ब्रेन पॉवर. डोकं चालून काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. वाय इज योगर्ट मिक्स्ड इन द बॅटर ऑर डफ फॉर मेकिंग रवा इडली भटुरे नान. रवा इडली भटुरे नान यामध्ये दही का घालत असतात? दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सूक्ष्मजीव असतात, त्यामुळे या सूक्ष्मजीवाचा वापर या इडली बनवत असताना, नान बनवत असताना, भटुरे बनवत असताना केला जातो. हाऊ डू प्रिपरेशन लाईक योगर्ट, इडली, डोसा बिकम इझी टू डायजेस्ट.
इडली, डोसा, दही यासारखे पदार्थ पचनास हलके कसे बनतात? हे जे मायक्रोब्स असतात, या मायक्रोब्समुळे हे पदार्थ पचनास हलके होत असतात. If microbes are allowed to grow in batter, dough, fruit, juice, etc., they break down these substances, producing new compound. As they grow and multiply in them, this microbial process is used in the production of various common foodstuff. जे धान्याची पिठं असतात, फळांची रस यामध्ये सूक्ष्मजीवांना जर वाढू दिलं तर ते स्वतःची वाढ व पुनरुत्पादन करत असताना हे सूक्ष्मजीव त्या पदार्थाचं अपघटन करतात आणि नवीन रसायनांची निर्मिती होत असते. समटाइम्स when you are ill, the doctor prescribes capsule or injection of medicines like penicillin. These types of medicine destroy the pathogens and retard their growth. They are called antibiotics. Antibiotics are produced with the help of specific microbes. बघा, आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर काय करतो, आपल्याला काही वेळेस इंजेक्शन किंवा औषधही देत असतात. या प्रकारची जी औषधं असतात यामध्ये शरीरातील रोगजंतूंचा नाश करण्यासाठी आणि त्यांची वाढ हे सूक्ष्मजीव रोखत असतात. त्यांना काय म्हटलं जातं? दे आर कॉल्ड अँटीबायोटिक्स. यांना प्रतिजैविके असं म्हटलं जातं. अँटीबायोटिक्स आर प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक मायक्रोब्स. आणि हे जे अँटीबायोटिक्स आहेत हे विशिष्ट अशा सूक्ष्मजीवापासून बनवलेले असतात. डिसीजेस लाईक ट्युबरक्लॉसिस, टायफॉइड, कॉलरा एक्सेट्रा विच वेर प्रिव्हियसली कन्सिडर्ड इनक्युरेबल have now come under control because of antibiotics. पूर्वी असाध्य वाटणारे रोग, क्षय, टायफॉइड, कॉलरा असे रोग आता या सूक्ष्मजीव प्रतिजैविकामुळे आटोक्यात आलेले आपल्याला दिसून येतात. डोमेस्टिक ॲनिमल्स टू कॅन बी प्रोटेक्टेड फ्रॉम व्हेरियस डिसीजेस बाय मिक्सिंग अँटीबायोटिक विथ देअर फूड. प्लांट डिसीजेस कॅन ऑल्सो बी कंट्रोल्ड विथ द हेल्प ऑफ अँटीबायोटिक. पाळीव प्राणी सुद्धा या प्रतिजैविकाचा वापर करून त्यांच्या रोगांपासून त्यांना संरक्षण देता येतं. त्याचबरोबर वनस्पतींना होणाऱ्या रोगावर या प्रतिजैविकामुळे नियंत्रण मिळवता येऊ शकतं. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, अँटीबायोटिक्स आर युजफुल फॉर क्युरिंग सर्टन डिसीजेस. दे कॅन बी हार्मफुल इफ युज्ड विदाऊट कन्सल्टिंग अ फिजिशियन. बघा, प्रतिजैविके ही रोगावर मात करण्यासाठी बनवलेली असतात, परंतु डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेणं ती कधीही धोकादायक असू शकतं. हेन्स अ कोर्स ऑफ अँटीबायोटिक शुड बी कम्प्लिटेड स्ट्रिक्टली फॉलोइंग द डॉक्टर प्रिस्क्रिप्शन. त्यामुळे जे अँटीबायोटिक आहेत त्यांचा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण न घेतलं पाहिजे किंवा त्यांच्या सल्ल्यानुसारच ती औषधं घेतली पाहिजेत. इनफॅक्ट वी शुड नॉट टेक एनी मेडिसिन ऑन आवर ओन टू ट्रीट एलिमेंट लाईक बॉडी ॲक्स, हेडॅक, कॉमन कोल्ड्स. जे डोकेदुखी, सर्दी, अंगदुखी अशा रोगावर आपण आपल्या मनाने औषधं घेता कामा नये. फाइंड आउट, माहिती मिळवा. वाय आर इन्फॅक्ट्स वॅक्सिनेटेड अकॉर्डिंग टू अ फिक्स्ड टाईम शेड्यूल. व्हॉट इज वॅक्सिन? लस का देतात आणि ही लस काय असते? वॅक्सिन म्हणजे काय असतं? अ वॅक्सिन is produced in a laboratory with the help of microbes that gives immunity against a particular disease. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी प्रयोगशाळेत जे सूक्ष्मजीवाच्या मदतीने ही वॅक्सिन तयार केली जाते. अशा रोगाची लस, इफ वी हॅव बीन वॅक्सिनेटेड अगेन्स्ट एनी डिसीज, आवर कम्युनिटी रेजिस्टन्स टू दॅट डिसीज increases so that the possibility of contracting that disease is greatly reduced. आणि ही लस आपण अगोदरच घेतल्यामुळे त्या रोगाच्या विरुद्ध लढण्यासाठी प्रतिकार क्षमता वाढत असते आणि त्यामुळे रोग होण्याची शक्यता ही कमी असते. सध्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला कोरोना प्रतिबंधक लस ही अगोदर आपल्याला दिली जाते, कारण कोरोना रोग झाल्यानंतर सुद्धा
त्याच्या रोगाविरुद्ध प्रतिकार करण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये निर्माण व्हावी यासाठी ही लस दिली जात असते. मायक्रोब्स आर आल्सो यूज्ड इन प्रोसेस लाईक टॅनिंग ऑफ स्किन, प्रोडक्शन ऑफ रोप्स अँड स्ट्रिंग फ्रॉम ॲगेव. या सूक्ष्मजीवांचा उपयोग कातडी कमवण्यामध्ये, धागे मिळवण्यामध्ये अशा अनेक प्रकारच्या पद्धतीमध्ये याचा वापर केला जातो. सम मायक्रोब्स यूज ऑइल फॉर देअर ग्रोथ. सूक्ष्मजीव हे काही तेलावर वाढ होत असते त्यांची. सच मायक्रोब्स आर यूज्ड टू क्लिअर अ लेअर ऑफ ऑइल फ्लोटिंग ऑन द सरफेस ऑफ एन ओशन or lake formed due to a leak or spill, that is to clear on oil slick. काही सूक्ष्मजीव हे तेलावर त्यांची वाढ होत असते. अशा सूक्ष्मजीवाचा वापर करून ज्या ठिकाणी समुद्रामध्ये तेल गळती होते त्या तेलाचा तवंग काढून तो भाग स्वच्छ करण्यासाठी काही सूक्ष्मजीवाची मदतसुद्धा घेतली जाते. फार्म वेस्ट, ह्युमन युरिन अँड फेसेस, wet garbage etc. is collected and used in a biogas plant to produce biogas and fertilizer. शेतीतील पालापाचोळा, कचरा, मानवाचं मलमूत्र, घरातील जो ओला कचरा आहे तो एकत्र करून बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून जैववायू किंवा फर्टिलायझर म्हणजे खत निर्मितीसुद्धा केली जाऊ शकते. अशा प्रकारे काही सूक्ष्मजीव हे आपल्याला फायदेशीर आहेत, यूजफुल आहेत. आपण या भागामध्ये यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझमचा अभ्यास केलेला